नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि आज तुमच्यासाठी खूप मस्त असं स्टार्टर घेऊन आलेली आहे. लहान मुलांना तर आवडेलच, पण मोठ्यांना किंवा तुमच्या घरी काही एखादी पार्टी असेल तर त्यावेळेला दिसायलाही सुंदर आणि खायला टेस्टी आणि खूप डिफरंट अशी ही इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. आमच्या बेळगावच्या एका रेस्टॉरंटमध्ये मिळते. मी खाल्ली होती, मला खूप आवडली. रेसिपी ॲज युजल ते सांगत नाहीत, पण मी ती गेस केली आणि घरात त्याच्यावरती खूप सारे प्रयोग केले आणि सक्सेसफुल झाल्यावर तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या या मास्टर रेसिपीजच्या किचनमध्ये. चला करूया सुरुवात. ट्युलिप म्हणजे एक फुलाचा प्रकार आहे आणि आपल्याकडं जे समोसा पट्टी असते ना त्याच्यापासून हा ट्युलिपचा आकार तयार करायचा आहे. तो छान फ्राय करायचा आहे. तर तो फ्राय करायला काय काय करावं लागेल ते इथे बघा. अशा या समोसा पट्टी रेडीमेड मिळतात. ओके, या ज्या समोसा पट्टी आहेत ह्याला आपण काय करायचं आहे, बरोबर सेंटरमधून कट करून घ्यायचं आहे. आणि आता हे असे दोन भाग झाले की याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. इथं बघा, अगदी स्लाईट पाणी लावून असं बाजूला काढून ठेवा. आणि हे असे मोल्ड म्हणजे आपले हे पेपर सॉल्टचं स्टीलचं मिळतं ते घेतलंय. ह्याच्याऐवजी तुमच्याकडे छोटी वाटी असेल तर ती सुद्धा घेतली तर चालेल. तर ह्याच्यावर काय करायचं आपल्याला, ह्या ज्या पट्ट्या आहेत हे असं पाण्यात भिजवून ही अशी प्लस साईडमध्ये ठेवायची आणि त्याच्यामध्ये हा असा मोल्ड पकडायचा आणि फक्त हा जो मिडल पार्ट आहे इथं अगदी हलक्या हाताने हे असं दाबायचं. हा चिकटवायचं नाही आपल्याला त्या वाटीला, फक्त हलकंच असं दाबायचं म्हणजे हा आकार तयार होतो. हा असा थोडंसं इथं पाणी लावून घ्या म्हणजे हे चिकटेल. आणि आता ही वाटी जी आहे ती अशीच्या अशी तेलामध्ये सोडायची आणि एका चमच्याच्या सहाय्याने थोडं असं एक साईडला दाबून ठेवायचं. का तर ते फुललं तर मग तो आकार आपला मोठा होईल. हा असा आणि अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे कुरकुरीत तळून घ्यायचं. ही स्टीलचीच वाटी घ्या, जर तुम्ही प्लॅस्टिकची वगैरे घातली तर ते वितळेल, हे लक्षात ठेवा. हे बघा, हे असं हलकं जरासं तळलं की नाही की ही वाटी ना चाकूच्या सहाय्याने अशी हळू अलगद सोडवून घ्यायची. येस. हां, आणि ते ही अशी कॅव्हिटी तयार होते. हे आपले ट्युलिप्सचं जे फूल असतं ना तशा टाईपमध्ये. आणि ह्याला आता फ्राय करून घ्यायचं. असंच मी अनेक 2-3 तयार करून घेते. खूप नाजूक असतात ह्या पट्ट्या, त्यामुळे अगदी छान हँडल करा. आणि हे बघा, हे असं ठेवायचं सेंटरला आणि इथं थोडंसं चेपायचं त्याला असं म्हणजे तो आकार येण्यासाठी. हां, पण इथं खूप जास्त पण दाब देऊ नका, नाही तर ते चिकटून वाटी निघत नाही. त्याच्यात सोडायचं आणि पुन्हा आपण त्याला थोडंसं असा आकार धरेपर्यंत. आता ही वाटी आपली तयार झाली आहे, ती काढून घेऊ. हे बघा, हे असं कुरकुरीत तयार होतं. येस, असं ह्याला जर असं मॅनेज करायचं, पण हे फार असं फुलता पण कामा नये. हे असं मॅनेज करत करत हा छान ट्युलिप तयार करायचा आहे आपल्याला. हे बघा, मग असं जॉईन होतं. हे छान क्रिस्पी फ्राय होऊ दे. 2च मिनिट लागतील याला फ्राय. आणि बारीक गॅसवर करा, जर एकदम लालसर होतं आणि कुरकुरीत होत नाही. छान कलर यायला पाहिजे त्याला. हे असं क्रिस्पी तयार झालं, यातलं तेल सगळं काढून टाकायचं. अलगद उचलायचं, नाजूक गोष्ट आहे. आणि ही
ट्युलिप अशी ठेवायची. आता ट्युलिप आपले फ्राय करून झालेले आहेत, पण त्याच्यामध्ये भरायचं काय, तर मसाला इतका इंटरेस्टिंग दाखवणार आहे ना, जो तुम्ही आतापर्यंत बघितलाच नसेल. कसा करायचा बघा. आता ह्याच्यात कढई घेतले, तेल खूप कमी, जास्त नाही, फक्त कढईला चिकटू नये इतकंच तेल. तेल छान गरम होतंय. मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे सालं काढून घेतलेली आहेत. ही अगदी हलकीच कुटायची आहेत आपल्याला, खूप जास्त पावडर नाही करायचं, नुसता एकाचे दोन असे व्हायला पाहिजे. अगदी हलक्या हाताने. बास. ओके, डन. इथं कढई घेतलेली आहे, तेल घातलेलं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, भाज्या घालायच्या आहेत. तर ह्याच्यात कांदा बारीक चिरलेला, ढोबळी मिरची, शिमला मिरची म्हणजे ही तुम्ही कलरफुल पण घेऊ शकता. गाजर घेतले मी 1 बारीक चिरून आणि कोबी. आणि हे नावाला टॉस करायचं आहे, ह्याचा क्रंचीने जाता कामा नये. हे आपल्याला शिजवायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. हे अजिबात शिजवायचं नाही, नुसता नावाला तेलामध्ये थोडंसं टॉस करून घ्यायचं. हाय फ्लेमवरच करायचं आहे, लो फ्लेमवर नाही. भाजी अजिबात मऊ झालेली नाही, अगदी नावाला टॉस केलं आहे फक्त तेलामध्ये. आता ह्याला साईडला करायचं असं. आणि आता ह्याच्यामध्ये 1 चमचा गरम तेल, जे आपण ट्युलिप तळलं होतं ते. ओके. आणि हे तेल टाकल्यानंतर इथं बघा, ही आहे शेजवान चटणी जी मी बनवलेली आहे. आणि ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केली. ही जर तुम्ही चटणी करून फ्रीजमध्ये ठेवली तर 3-4 महिन्याला काही होत नाही. आणि तुम्हाला चायनीज करायचं असेल तर तेव्हाच लसूण चिरा, आलं चिरा, मिरच्या चिरा, काही भानगड नाही. नुसता ही एक चटणी घातलं की तुमचं चायनीज रेडी. तर आता ह्याच्यात आपल्याला हे घालायचं, तिखट काहीच घालायचं, म्हणजे चिली सॉस वगैरे काही घालायची गरज नाही आहे. हे घालायचं. यात थोडासा सोया सॉस 1 चमचाभर. विनेगर घालायचं आहे 1 अर्धा चमचा. आणि टमॅटो केचप. मीठ सुद्धा पहिला घालू नका, कारण ह्या सगळ्या सॉसमध्ये मीठ आहे. हे छान असं परतून घ्यायचं. आणि आत्ता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या मिक्स करायच्या. ह्या भाज्या क्रंची राहायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. चुकून सुद्धा शिजवण्याचा प्रयत्न करू नका, कुरकुरीत भाज्या लागल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्या अशा मिक्स केल्यानंतर यात मी कोणताही कलर घालत नाही आहे, खायचा कलर, MSG वगैरे काहीच नाही घातलेलं आहे. आणि आता काय करायचं, याच्यामध्ये रोस्टेड म्हणजे ड्राय रोस्ट केलेले तीळ आणि जे आपण शेंगदाणे कुटून ठेवले ते. आणि हे सगळं आता मिक्स करूया. ऑलरेडी इतका सुंदर सुगंध येतोय ना, हा 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 हा, टेम्पटिंग आहे फार. एकदा मिक्स करायचं. मीठ चाखून बघा, जर लागलं तर मीठ आणि साखर थोडी वरून घाला. मला वाटत नाही गरज असेल, कारण सगळ्या सॉसमध्ये मीठ आहे, त्यामुळं मीठची गरज नाही. आपली जी समोसा पट्टी आहे त्याच्यात सुद्धा मीठ असतं. आणि आता ह्याला वरून आपल्याला स्प्रिंग अनियननी गार्निश करायचं आहे, गॅस बंद करून. म्हणजे तो क्रंच राहायला पाहिजे त्याच्यामध्ये.
गॅस बंद केलेला आहे मी. इतकं सुंदर असं हे स्टफिंग तयार होतं आणि एकदम अनयुज्युअल असं स्टफिंग आहे. आता हे सर्व कसं करायचं, 2 गोष्टी आहेत. एक तर ही जी आपली पट्टी समोस्याचा वरचा ट्युलिप आहे तो खूपच पातळ असतो, क्रिस्पी असतो. जर तुम्ही स्टफिंग घालून ठेवलं तर तो मऊ होतो. 2 गोष्टींनी आपण सर्व करू शकतो. समजा तुम्ही इन्स्टंट असं खायला बसलाय, पटापट घाला आणि खायला द्या, जसं आपण पाणीपुरी करतो तसं पटकन टेबलवर सर्व करा आणि खावा. अदरवाईज एका बाउलमध्ये तुम्ही हे स्टफिंग द्या आणि एक साईडला हे असे छान ट्युलिप द्या आणि त्यांना स्वतःला सांगा की तुम्ही ह्याच्यामध्ये घालून खावा, तर ते आणि जास्त छान लागतं. कारण तो क्रंच राहतो वरच्या ट्युलिपचा पण आणि आतली भाजी पण आपली खूप मऊ सॉगी होत नाही. तर इथं बघा तुमच्यासाठी ऑलरेडी मी यात कोणताही कलर घातलेला नाहीये. रेस्टॉरंटमध्ये देताना काय करतात, थोडासा कलर घालतात आणि थोडं MSG घालतात, पण ते कलरमुळं दिसायला जरी खूपच छान वाटत असेल लाल बुंद, पण ते हानिकारक आहे. त्यामुळे हा ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे. आणि ह्याच्यात सुद्धा आपले ट्युलिप किती गोड दिसत आहेत तुम्ही बघू शकता. हां, अशा पद्धतीनं आपलं हे ट्युलिप प्रकरण झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण हे ट्युलिप जे आहेत ते असे छान मोकळे मोकळे सर्व करायचे. हे घ्या. इतका देखणा असा हा ट्युलिप तयार होतो, म्हणजे खरंच कल्पकता किती आहे बघा. खूप छान रेसिपी आहे, टेस्टी रेसिपी आहे आणि मस्ट ट्राय रेसिपी आहे. सोपी आहे, घरच्या साहित्यात होते खूप काय. समजा जर मी केलेली शेजवान चटणी नसेल तर रेडीमेड शेजवान चटणी वापरा, ती सुद्धा चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे आणि ह्याच्यात नॉनव्हेज पद्धतीने पण बनवता येते. ती जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ताई आम्हाला ह्यातला नॉनव्हेज प्रकार पण दाखवा. मी नक्की तुमच्यासाठी ती रेसिपी घेऊन येईन. आणि बघत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.